नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मेगा भरती सुरू केली असून विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे वळवण्याची मोहीम सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर गुरुवारी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ तसेच काँग्रेसचे नेते शाहू खैरे यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मात्र या संभाव्य पक्षप्रवेशामुळे भाजपच्या पक्षांतर्गत राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली आहे। भाजपच्या नेत्या आणि आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे। तरीही हे तीनही नेते भाजपच्या कार्यालयात दाखल झाले असून त्यांच्या प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। दुसरीकडे नाशिकमधील भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।